अमरनाथ यात्रेतील एक प्रसिद्ध गुहा, जिचं नाव म्हणजे बाबा बर्फानी. ही गुहा प्रसिद्ध का आहे तर या गुहेमध्ये एक बर्फाचं शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक लांबून लांबून येत असतात. खरं तर मंडळी, भारतभूमी तीर्थक्षेत्रांनी व्यापली आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात धार्मिक स्थळ तीर्थक्षेत्र आहेत. त्यात काश्मीरमध्ये असणाऱ्या अमरनाथ तीर्थक्षेत्राला विशेष महत्व आहे. 13,000 फूट उंचीवर, जिथे ऑक्सिजन कमी पडतो, जिथे हाडं गोठवणारी थंडी असते आणि पावला पावलावर मृत्यूचा धोका असतो, अशा खडतर वाटेवर चालून दरवर्षी लाखो भाविक पवित्र अमरनाथ गुहेत हिमलिंगाचे दर्शन करण्यासाठी पोहोचतात. घरातली गरिबी, अंगातला आजारपण किंवा प्रवासाची भीती या सगळ्या गोष्टी बाजूला सारून लहानांपासून मोठ्यांपर्यंत भाविक उत्साहाने हिमालयाचे कडे चढतात. पण विचार करा, जेव्हा भाविक अत्यंत कष्टाने त्या पवित्र गुहेच्या दारात पोहोचतात आणि त्यांना कळतं की ज्या बाबा बर्फांच्या दर्शनासाठी ते हजारो किलोमीटरवरून आले आहेत, ते बर्फाचे शिवलिंग गेले तर. यंदा अमरनाथमध्ये हेच घडले. हे शिवलिंग केवळ वितळलेलं नाहीये, तर हा महादेवाने आपल्या भक्तांना दिलेला एक संकेत असल्याचं आता नागरिकांचं म्हणणं आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच बाबा बर्फानींचं हे रूप नाहीसे होऊ लागल्याने भाविकांमध्ये आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे. काय आहे या मागचं कारण? हिमलिंग वितळल्याचा नेमका अर्थ काय? हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. अमरनाथमध्ये नेमकं घडलं काय हे आधी जाणून घेऊयात. हिमालयाच्या कुशीत वसलेली अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि कठीण तीर्थयात्रांपैकी एक मानली जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे 12,756 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार होणारे बर्फाचे शिवलिंग हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. हे भगवान शंकरांचे स्वयंभू स्वरूप मानले जाते. यंदाची अमरनाथ यात्रा 3 जुलैला सुरू झाली आणि 28 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी संपणार आहे. यात्रा सुरू होण्याआधी 23 मेला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जारी केलेल्या फोटोमध्ये हे हिमलिंग सुमारे 7 फूट उंचीचं दिसत होतं. त्यानंतर 29 जूनला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिंग यांच्या हस्ते झालेल्या पहिल्या पूजेच्या वेळीही याची उंची 5 फुटांहून अधिक होती. पण 3 जुलैला यात्रा सुरू झाल्यानंतर याचा आकार झपाट्याने कमी होऊ लागला आणि अवघ्या 4 ते 5 दिवसातच हे शिवलिंग जवळपास 90% अधिक वितळलंय. आता याची उंची अवघी 1 फुटाच्या आसपास उरली आहे. या काळात 1 लाखाहून अधिक भाविकांनी गुफेत दर्शन घेतले आणि यंदा 4 लाखांहून अधिक भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. म्हणजेच अजूनही 3 लाखांहून अधिक भाविकांचं दर्शन बाकी आहे. आता शिवलिंग वितळण्याचा नेमका अर्थ काय, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया. अमरनाथ गुफा समुद्र सपाटीपासून सुमारे 3,880 मीटर उंचीवर आहे. या गुफेच्या छतावरून सातत्यानं पाण्याचे थेंब पडत असतात. अत्यंत थंड वातावरणात हे थेंब हळूहळू गोठत जातात आणि एकावर एक साचत त्याचे रूपांतर बर्फाच्या स्तंभात होते. महिनोन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेतून 12 ते 18 फूट आणि कधी कधी त्याहूनही अधिक उंचीचे हे नैसर्गिक हिमलिंग आकार घेते. शास्त्रज्ञ याला आईस स्टॅलेक्माइट तयार होण्याची प्रक्रिया म्हणतात. ज्याप्रमाणे चुनखडीच्या गुफांमध्ये खनिजे साचून वेगवेगळ्या आकृती तयार होतात, त्याचप्रमाणे अमरनाथ गुफेत पाण्याचे थेंब गोठून या शिवलिंगाचा आकार तयार होतो. साहजिकच जेव्हा तापमानात वाढ होते किंवा गुफेतील वातावरणात बदल होतो, तेव्हा हा बर्फाचा स्तंभ वितळण्यास सुरुवात होते आणि हळूहळू त्याचा आकार कमी होत जातो. हिमलिंग हळूहळू आकार घेत असते आणि यात्रा सुरू होईपर्यंत भाविकांना त्याचे पूर्ण रूप पाहायला मिळते. पण यात्रा सुरू झाल्यानंतर तापमान वाढ, भाविकांची गर्दी आणि हवामानातील चढ उतार यामुळे हे शिवलिंग हळूहळू वितळू लागते. यंदा ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूपच वेगाने घडल्याचं धक्कादायक चित्र दिसून आलंय. आता प्रश्न असा उपस्थित होतो की हे शिवलिंग इतक्या वेगानं का वितळलंय? यामागे नेमकं कारण काय? तर काश्मीरमधील काही पर्यावरण तज्ज्ञांच्या मते यात्रेला परवानगी दिलेल्या भाविकांची संख्या दरवर्षीच्या क्षमतेपेक्षा जास्त होती आणि याचा थेट परिणाम गुफेच्या तापमानावर झाला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मोठ्या संख्येनं भाविक गुफेपर्यंत पोहोचल्यानं आजूबाजूचा परिसर आणि गुफेतील सूक्ष्म वातावरण तापते आणि यामुळे नैसर्गिकरित्या तयार होणारे हे बर्फाचे शिवलिंग वेगाने वितळते. याबरोबरच काही भाविक गुफेत अगरबत्ती, दिवा लावतात. यामुळे हे उष्णता वाढून बर्फ वितळण्याला वेग येतो, असंही सांगितलं जातं. पण या दाव्यावर सर्वच तज्ज्ञांचं एकमत नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते हिमालय क्षेत्रात सातत्यानं वाढत असलेलं तापमान आणि हवामान बदल हे सुद्धा यामागील प्रमुख कारण आहे. उंच पर्वतीय भागातील वाढते तापमान, कमी होत चाललेली बर्फवृष्टी आणि एकूणच बदलते हवामान यामुळे दरवर्षी हिमलिंग तयार होण्याच्या आणि वितळण्याच्या प्रक्रियेत फरक पडतोय, असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
गुफेच्या छतावरून सतत पडणाऱ्या पाण्याचे थेंब यंदा गोठण्याऐवजी सरळ वाहून गेल्याचंही निदर्शनास आलंय. आणि यामुळे ही शिवलिंगाचा आकार घटला असं सांगितलं जातंय. याबरोबर गुफेतील आर्द्रता आणि हवेच्या प्रवाहातील अनपेक्षित बदलांमुळे ही बर्फ टिकून राहण्याच्या प्रक्रियेला बाधा पोहोचल्याचं मानलं जातंय. दुसरीकडे अमरनाथ श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यावर वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते हिमलिंग तयार होणं आणि वितळणं ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि दरवर्षी हवामानानुसार यात बदल होत असतो. त्यामुळे यात कोणतेही अनैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारण नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. आता याआधी असं कधी घडलंय का? तर हे शिवलिंग लवकर वितळण्याची पहिलीच वेळ नाही. 2018 साली हे शिवलिंग यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या 29 दिवसातच वितळलं होतं. त्यानंतर 2020 साली जेव्हा कोरोना महामारीचा काळ होता, तेव्हाही हे शिवलिंग 38 दिवसातच वितळल्याचं समोर आलं होतं. गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये यात्रा सुरू झाल्यानंतर 8 दिवसातच हे शिवलिंग वितळलं होतं. फक्त फरक इतकाच आहे की पहिल्यांदाच इतक्या कमी दिवसात शिवलिंग पूर्णपणे वितळलंय. दरवर्षी हिमलिंगांच्या वितळण्याच्या कालावधीत होत असलेली ही घट हवामान बदलाच्या गंभीर परिणामांकडे इशारा करते, असं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता या घटनेने एक महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणलाय. तो म्हणजे विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल. अमरनाथ गुफा आणि तिच्या आजूबाजूचा परिसर हा अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र मानला जातो. गेल्या काही वर्षात यात्रा सुलभ करण्यासाठी रस्ते रुंद करण्यात आलेत, तात्पुरत्या सुविधा वाढवण्यात आल्यात आणि यामुळे भाविकांच्या संख्येतही सातत्याने वाढ झालीय. तज्ज्ञांच्या मते वाढत्या मानवी हालचालींचा स्थानिक तापमानांवर आणि नैसर्गिक समतोलांवर परिणाम होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम या हिमलिंगाच्या टिकून राहण्यावर होतो. यंदा सुद्धा यात्रेसाठी अनेक स्तरांवरील सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. नो फ्लाय झोन, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉच टॉवर, QR कोडवर आधारित ओळखपत्रे आणि RFID टॅग सारख्या आधुनिक यंत्रणांचा वापर करून भाविक, वाहने आणि सेवा पुरवठादारांचा मागोवा घेतला जात आहे. यात्रा पहलगाम आणि बालटाल अशा दोन प्रमुख मार्गांनी सुरू आहे. पहलगाम मार्ग सुमारे 48 किलोमीटर लांबीचा आहे, तर बालटाल मार्ग सुमारे 14 किलोमीटरचा असून तो तुलनेनं लहान आहे पण कठीण मानला जातो. आता हिमलिंग वितळल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक भाविकांनी लवकरात लवकर गुफेपर्यंत पोहोचून दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे यात्रा मार्गावर भाविकांची गर्दी आणखी वाढताना दिसत आहे. पण प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत कारण जाहीर केलेलं नाही. एकंदरीत यंदाच्या घटनेनं पुन्हा एकदा हवामान बदल, वाढते तापमान आणि यात्रेकरूंची वाढती संख्या या नैसर्गिक हिमलिंगावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा सुरू केली आहे. हा श्रद्धेचा विषय असला तरी विज्ञान आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तुम्हाला काय वाटतं? हिमलिंग वितळण्याची कारणं काय असू शकतात? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.